डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मध्यंतरी सहकार विभागाचं ऑडिट पॅनल नोंदणीसाठीची जी काही ऑनलाईन प्रक्रिया होती ती विभागाने सुरू केली होती आणि त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज त्या ठिकाणी सबमिट केलेले होते. महत्त्वाच्या दिलेल्या परिपत्रकानुसार अर्जामध्ये ज्या नियम अटी होत्या सर्टिफाईड ऑडिटरसाठी, प्रमाणित लेखापरीक्षकासाठी, ज्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट, GDCA परीक्षेचं सर्टिफिकेट, परीक्षा उत्तीर्ण नंतरचं अधिकृत पॅनल असणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट CA कडे तुम्ही 3 वर्ष कम्प्लिटली काम करणं आवश्यक आहे परीक्षा उत्तीर्णानंतर. तर अशा पद्धतीचे तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या नियमाक अटींचं पालन करून फॉर्म तुम्ही सबमिट केलेले होते. आता या फॉर्मच्या संदर्भातलं महत्त्वाची अपडेट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने फॉर्म भरत असताना जे आपले ईमेल ID असेल, जे आपले टेक्स्ट मेसेजसाठी तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल, तर त्यावरती आता विभागाकडनं तुम्हाला तुमचा जो ऑनलाईन अर्ज सादर केलेला ऑडिट पॅनल नोंदणीसाठीचा 2026 ते 28 साठी, तर अशा ऑडिट पॅनल नोंदणी संदर्भातील जे अर्ज तुम्ही सादर केले होते, तर त्या अर्जासंदर्भातली जी स्थिती आहे त्या संदर्भातली माहिती तुम्हाला तुमच्या मेलवरती किंवा टेक्स्ट मेसेजवरती, दोन्ही मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येत आहे. तर त्यामध्ये ॲक्सेप्टेड आणि रिजेक्टेड म्हणजे अस्वीकृत आणि स्वीकृत असे मेसेज तुम्हाला येत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असतील, अगदी नियमाच्या अटींचं पालन करून त्यांनी फॉर्म करेक्ट भरलेले असणार आहे, तपासणी छाननीमध्ये त्यांच्या कोणत्याच त्रुटी आढळल्या नसतील, तर त्यांचे फॉर्म ॲक्सेप्टेडमध्ये आलेले आहेत. आणि काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नसतील किंवा काही दिलेल्या नियमाच्या अटीमध्ये ते बसत नसतील, तर त्यांना त्या ठिकाणी रिजेक्टेड किंवा नॉट सिलेक्टेड असा मेसेज आलेला असणार आहे अस्वीकृतीचा. मग अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना अस्वीकृतीचा मेसेज आलेला असेल आणि विभागाने तुम्हाला तिथे रिमार्क सुद्धा दिलेला आहे की काय कारण आहे तुमचा फॉर्म त्या ठिकाणी अस्वीकृत करण्याचा किंवा नॉट सिलेक्टेड करण्याचा. ओके, तर त्या संदर्भातलं रिमार्क तुम्हाला त्या ठिकाणी मेलला येत आहे. तर ते प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मेल ID, मोबाईल नंबर तपासायचे आहे की आपला फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे का किंवा रिजेक्ट झालेला आहे किंवा अस्वीकृत झालेला आहे. तर ज्यांचा अस्वीकृत असेल तर त्या संदर्भातलं त्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालय जे आहे तर त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागणार आहे. तसं परिपत्रकामध्ये त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर पहिला पॉईंट लक्षात घ्या. ओके, जे आता मध्यंतरी नवीन परिपत्रक विभागाने पुन्हा अपडेट केलं होतं, म्हणजे डेट वाढवली होती अर्जासाठीची, तर ती प्रत्येकाला माहिती असणार आहे. बघा, सहकार विभागाच्या संदर्भातील जे काही लेखापरीक्षक ऑनलाईन नामतालिकेसाठीची जी त्या ठिकाणी 26 ते 28 साठीचा हे परिपत्रक आहे. आता या परिपत्रकामध्ये त्यांनी जे काही तुम्हाला शेड्यूल दिलेलं होतं त्या शेड्यूलनुसार बघा या ठिकाणी डेट वाढवण्यात आलेली होती. 31/5 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे होते, बरोबर. ऑनलाईन अर्ज 31/5 पर्यंत तुम्हाला ते करायचे होते. त्यानंतर जे केलेले तुम्ही ऑनलाईन अर्ज असणार आहे ते नामतालिकेसाठी सादर झालेले ऑनलाईन अर्ज हे तुमच्या जिल्हा स्तरावरती, म्हणजे जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे ते जिल्हा स्तरावरती त्या समितीकडे जाणार आणि ती गेलेली आहे, तपासणी त्यांची झालेली आहे ती 15/6 पर्यंत म्हणजे जून, बरोबर. त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर समिती छाननी केलेल्या ऑनलाईन अर्जाची पात्रतेसंदर्भातली जी काही तपासणी आहे कागदपत्रांची, ती सहकार आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरती 16/6 ते 30/6 पर्यंत प्रक्रिया ही त्या ठिकाणी होती. आणि आता जुलै महिना आहे, बरोबर. बघा, आता बरेचशा विद्यार्थ्यांना मेसेज आलेले असणार आहे जुलै महिन्यामध्ये. आता बघा, यामध्ये अस्वीकृत अर्जाची स्थिती. आता ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अस्वीकृत झालेले असणार आहे, अस्वीकृत अर्जाच्या विरोधात त्या विद्यार्थ्यांना जर काही तक्रार दाखल करायची असेल, तक्रार निवारण समितीकडे त्यांना दाद मागायचा असेल, बरोबर, तर त्यांनी ते अर्ज करायचे आहे. म्हणजे त्यांना संबंधित जे त्या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे त्यांच्याशी त्यांना संपर्क साधावा लागणार आहे ऑफलाईन पद्धतीने जाऊन. मग त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अस्वीकृत आलेले मेल असतील, टेक्स्ट मेसेज असेल, त्यांची प्रिंटआउट काढा आणि एक ॲप्लिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी ते गेल्यावर सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला ते ॲप्लिकेशन एक द्यावं लागणार आहे. पण ते अर्ज तुमचे अस्वीकृत असतील, बरोबर. अर्ज अस्वीकृत आहे पण तुम्हाला वाटतं की सर आमचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत पण फॉर्म काही कारणास्तव अस्वीकृत झालेला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचे. पण त्यांनी दिलेल्या रिमार्कमध्ये जर तुम्ही त्या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला अस्वीकृतीसाठी दाद मागता येणार नाही. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना
त्या ठिकाणी मी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या, की GDCA परीक्षा उत्तीर्ण नंतरचा तुमचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, बरोबर? तर आता असे बरेचसे विद्यार्थ्यांना रिमार्क आलेले आहेत, तर ते 3 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये नियमामध्ये बसत नाहीये. त्यामुळे परीक्षा उत्तीर्णानंतर तुम्हाला 3 वर्षाचा कंपल्सरी अनुभव पाहिजे. दुसरं, जे विद्यार्थ्यांनी सीएचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे ते सीए पॅनलवर पाहिजे. पण बऱ्याचशा काही विद्यार्थ्यांनी पॅनलवर नसलेले सीएचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे. सो त्यांना सुद्धा अस्वीकृतीचे मेसेज आलेले आहे. त्यामुळे ज्या सीएकडे तुम्ही काम केलेलं आहे ते सीए पॅनलवर असणं आवश्यक आहे. हा पहिला पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा संदर्भातला 1/7/2026 ते 15/7/2026 ओके. 15/7/2026 पर्यंत तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तुम्ही संबंधित जिल्हा जे काही उपनिबंधक कार्यालय आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क तिथे साधू शकतात. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जे अस्वीकृत अर्ज असतील तर त्या संबंधित तुम्हाला दाद मागायची आहे. ओके, म्हणजे तुम्हाला अपील दाखल करायचं आहे. हा पहिला पॉईंट इथे लक्षात घ्या. चला, इथपर्यंत मुद्दा क्लिअर. आता मुलांना मेसेज कसे आलेले आहेत ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. बघा, सहकार विभागाच्या लेखापरीक्षक नामतालिका पॅनलच्या संदर्भातील काही विद्यार्थ्यांना आता हे टेक्स्ट मेसेज आलेले आहेत. तर ह्या टेक्स्ट मेसेजमध्ये बघा तुम्हाला ॲप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये इथे यस येत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ग्रेड सी आलेला असणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी हा पहिलं तुमचा असा टेक्स्ट मेसेज येणार. ओके, त्याच्यानंतर ज्यांचं इथे यस आहे म्हणजे तुमचा फॉर्म ॲक्सेप्टेड आहे, पॉईंट लक्षात घ्या. आणि त्यांना नंतर या ठिकाणी मेल एक येतो आहे आणि या मेलमध्ये तुमचा ऑडिट सी वर्ग, त्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं यस ऑप्शन आलं पाहिजे आणि ग्रेड सी आलं पाहिजे आणि फॉर्म तुमचं इथे ॲक्सेप्टेड. बघा, असा हा तुम्हाला मेसेज आला पाहिजे. ज्यांचा फॉर्म ॲक्सेप्टेड असेल त्यांना काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. ज्यांचा फॉर्म आता अस्वीकृत झालेला आहे म्हणजे नॉट सिलेक्टेड झालेला आहे तर त्यांना विभागाकडनं या पद्धतीचे असे मेल येत आहेत. आता बघा, रिमार्क सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले रिमार्क एकदा चेकआउट करून घेणं गरजेचं आहे. बघा, आता यांचा रिमार्क काय होता, GDCA परीक्षा पास झाल्यापासून 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आता यांनी ऑडिट पॅनलसाठी अर्ज केले असतील परंतु यांचा GDCA परीक्षा उत्तीर्णानंतरचा 3 वर्षाचा अनुभव बसत नाहीये, बरोबर? म्हणून यांना हे रिमार्क दिलंय आणि यांचा फॉर्म नॉट सिलेक्टेड, कारण दिलेल्या नियामक अटीमध्ये यांचा नियम त्यामध्ये बसत नाही आहे ज्यांनी अर्ज केलेला आहे, म्हणून त्यांचा फॉर्म इथे नॉट सिलेक्टेड आहे. परंतु काही विद्यार्थ्यांचा जर त्या ठिकाणी रिमार्क एकदा वाचून घ्यायचा आहे आणि तुमचं जर त्या ठिकाणी जे काही रिमार्क दिलेलं आहे ते नियमाच्या अटीत बसत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अस्वीकृतीसाठी अपील दाखल करू नका. पण तुम्हाला वाटतंय की सर माझे डॉक्युमेंट क्लिअरली सबमिट केलेले आहे, आता काही विद्यार्थ्यांचा रिमार्क नॉट अ डॉक्युमेंट सबमिटेड असा पण मेसेज आलेला आहे किंवा फोटो अपलोड नाहीये किंवा इमेज अपलोड नाहीये असे मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी आलेले असतील तर तुम्ही त्या संबंधित विभागाकडे तसे मेसेज तुम्ही त्या ठिकाणी आले असतील तर विभागाशी संपर्क साधा. हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे रिमार्क जर नियमात बसत नसतील, बरोबर, म्हणजे आता काहींचं सीएचं सर्टिफिकेट नाही आहे, बरोबर, पॅनलवर असणारे सीएचं सर्टिफिकेट नाही आहे, तर त्यांना त्या ठिकाणी पुन्हा अस्वीकृतीसाठी जे अपील दाखल करता येणार नाही, कारण तुम्हाला सर्टिफिकेट पॅनल अधिकृत चार्टर्ड अकाउंटंट सीएचंच पाहिजे आहे, बरोबर की नाही? आता यांचा 3 वर्षाचा अनुभव नाही बसत आहे. तर ह्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे टेक्स्ट मेसेज आता यायला सुरू झालेले आहेत. तर प्रत्येकाने खात्री करा की आपल्याला टेक्स्ट मेसेज आणि मेल आलेला आहे का. आणि करंट चालूमध्ये तुमचे मेल आय डी टेक्स्ट मेसेज असणं आवश्यक आहे जे तुम्ही नोंदणी केलेली आहे. ओके, चला, ही महत्त्वाची माहिती होती. तसेच विभागाच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे परिपत्रक पण दिलेलं आहे, ते एकदा तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचू शकता. ठीक आहे, आजची महत्त्वाची अपडेट माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांना समजणी असणार जे ऑडिट पॅनलसाठी नोंदणी अर्ज केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.